क्या बात है. महाराष्ट्र पेंचची आमची दुसरी सफारी होती येथील सगळ्यात सुंदर आणि कोर झोनमध्ये, सिलारी. सकाळच्या सफारीला आम्ही 5:15ला ऑलिव्ह रिसॉर्टमधून निघालो. सफारीचा टाईम 6चा होता. आमचे रिसॉर्ट सिलरी गेटपासून जवळ असल्यामुळे आम्हाला जास्त लवकर निघावे लागले नाही. सिलारीच्या या सफारीत आमच्याबरोबर होते ड्रायव्हर आशिष आणि गाईड अमोल. आम्ही आणि अजून 2 एवढ्याच जिप्सीज जंगलात शिरल्या होत्या. सफारीचे बुकिंग फुल असूनही बाकीच्या गाड्यांची अजून एंट्री झाली नव्हती. सकाळच्या सफारीची सुरुवात टायगर्सच्या पगमार्कने झाली. ते पगमार्क चेज करत आम्ही निघालो. उन्हाळा असूनही काल रात्री पाऊस पडल्यामुळे सकाळच्या सफारीत चांगलेच गार वाटत होते. महाराष्ट्र पेंचचे जंगल हे सातपुडा पर्वतरांगांचा भाग असल्याने इथे आपल्याला मिश्र वनाचा अनुभव घ्यायला मिळतो. पेंच नदीने या संपूर्ण जंगलाला समृद्ध केले आहे. इथे आपल्याला सागाची झाडे मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळतात. सागाप्रमाणेच इथे बांबूंचीही छोटी छोटी वने आहेत. मिश्र वनामुळे येथे आपल्याला प्राण्यांच्या व पक्ष्यांच्या विविध प्रजाती बघायला मिळतात. सिल्लारी झोनमध्ये आपल्याला टोटलादोह डॅमच्या बॅकवॉटर पासून तयार झालेला एक मोठा जलाशय पाहायला मिळतो. पेंच नदीच्या बॅकवॉटरच्या किनाऱ्यावरून पॅरलल आमची जिप्सी चालली होती. एका उंचवट्याजवळ 2-3 जिप्सीज थांबलेल्या दिसल्या. सगळ्या जिप्सीमधील लोक एका ठिकाणी बघत होते आणि कुजबूज चालली होती. पुढच्या जिप्सी ड्रायव्हरला विचारल्यावर कळले की लेपर्डने केलेली शिकार तिकडे पडली होती. कालच लेपर्डने शिकार करून तिथे आणून ठेवली होती. शिकार होती, पण त्या बिबळ्याचा काही पत्ता नव्हता. ती शिकारही सहज दिसत नव्हती. सुकलेल्या पाचोळ्यात हरणाची बॉडी एकदम कॅमोफ्लेज झाली होती. बराच वेळाने आम्हाला ती दिसली. दगडावर पडलं ते शिंग आहे का? एक सेकंड दादा, एक सेकंड. हो, थोडी समोर घेऊन थांबतो. पंडित होते बच्चों के साथ. कुटुंबाके थोडा आगे. थोडा वेळ तिथे थांबून आम्ही पुढे निघालो. थोडं पुढे आल्यावर आम्हाला हा रानकोंबडा फिरताना दिसला. अमोल आम्हाला इथे असलेल्या वेगवेगळ्या प्रकारच्या झाडांची माहिती देत होता. 3 ते 4 मैल टायगरचा एरिया कव्हर करतो. आणि इथला जो फॉरेस्ट आहे तो ट्रॉपिकल मॉइश्चर ड्राय डिसिडस फॉरेस्ट आहे. आणि इथे सागवनाचे झाडं सर्वात जास्त आहेत. 30% सागवन आहे आणि 70% मिश्र झाड आहेत. त्यात काही मेडिसिन प्लांट वगैरे पण येतात. आणि जंगल पण छान आहे. इथे 3 प्रकारचा फॉरेस्ट आहे, ब्लॅक फॉरेस्ट, टीक फॉरेस्ट आणि बांबू फॉरेस्ट. एका ठिकाणी आमच्या ड्रायव्हर आशिषने गाडी थांबवली. रस्त्याच्या बाजूला छोटीशी दरी होती आणि खूप झाडे होती. एका मोठ्या झाडाच्या फांदीकडे बोट करत अमोल म्हणाला, सर, समोर ब्राऊनवूड आऊल बसलं आहे. आता अमोलने बोट केलेल्या दिशेने आम्ही डोळ्यात प्राण आणून घुबड शोधू लागलो. नावावरूनच तुमच्या लक्षात आलं असेल की ब्राऊन वूड म्हटलं की अगदी झाडाच्या खोडाच्या रंगाचे असणार.
त्या मोठ्या झाडाच्या फांद्यांवर आम्ही त्या घुबडाला शोधू लागलो. मराठीत या घुबडाचे नाव आहे तपकिरी वनघुबड. हे स्कॉप साऊल सारखे लहान नसून चांगलेच मोठे होते. घुबडाचा हा प्रकार प्रामुख्याने घनदाट जंगलात आढळून येतो. भारतात हे मुख्यतः महाराष्ट्र आणि कोकण किनारपट्टी भागात आढळून येते. 9 वाजून गेले होते. आता भूक लागायला लागली होती. आम्ही ब्रेकफास्ट पॉइंटकडे निघालो. मॉर्निंग सफारीची मजा म्हणजे इथे आपल्याला जंगलात ब्रेकफास्ट करायला मिळते. ब्रेकफास्ट आटपून आम्ही परत जंगलाच्या सफरीला निघालो. एव्हाना पुन्हा वाढायला लागली होती. पण काल पडलेल्या पावसामुळे वातावरणात अजूनही छान गारवा होता. इतक्यात लांबून कुठून तरी सांबारचा कॉल ऐकू आल्यासारखे आम्हाला वाटले. थोडे पुढे जाताच परत कॉल झाल्यासारखे वाटले. अमोलने आशिषला गाडी थांबवायला सांगितले. आता आम्ही गाडी थांबवून त्या जागी काही दिसतंय का याचा मागोवा घेऊ लागलो. काल रात्री पडलेल्या पावसामुळे कदाचित आज प्राण्यांचा वावर जरा कमी दिसत होता. डिअर, सांबार डिअर हे देखील विशेष दिसत नव्हते. प्राण्यांची विशेष काही सायटिंग नव्हती. मग आम्ही सिलरीचे लँडस्केप आणि जंगल एक्सप्लोअर करायला निघालो. अमोल आम्हाला घेऊन गेला बांबूच्या वनात. हा भाग मेन गेट पासून तसा बराच लांब आहे, पण नक्कीच एक्सप्लोअर करण्यासारखा आहे. बांबूच्या वनात शिरताच तापमान अचानक बदलल्याचे जाणवले. सूर्यप्रकाशही कमी जाणवू लागला आणि अगदी कोणीतरी AC चालू केला असा गारवा जाणवला. वन्यजीवांसाठी निसर्गाने तयार केलेला AC रूमच होता जणू तो. इथे आम्हाला बरेच पक्षी बघायला मिळाले, पण सूर्यप्रकाश कमी असल्याने फोटो नीट काढता आले नाहीत. इथे बऱ्याचदा वाघ किंवा इतर मोठे प्राणीही आरामासाठी येतात असे अमोलकडून कळले. मेन गेटकडे येईपर्यंत काहीच विशेष दिसले नाही. एकूणच प्राण्यांच्या सायटिंग बाबत ही सफारी ड्राय होती, पण सिलरीच्या सुंदर जंगलाने ती कमी भरून काढली. आता आम्ही उत्सुक होतो आमच्या पुढच्या सफारीसाठी. आमच्या पुढच्या सफारीत आम्हाला काय अनुभव आले हे जाणून घेण्यासाठी पाहत रहा अरण्यलिपी. तुम्हाला आमचा चॅनल कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा.